वांग्याचं कालवण बनवण्यासाठी कांदा, खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर भाजून वाटून घ्यायची। त्यामध्येच 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ घालायचे। आता वाटण बनवून झालेले। आता वांगे कट करून घेऊ। उभा आडवा कट देऊन आपल्याला वांगे असे व्यवस्थित कट करून घ्यायचे। त्यामध्ये कीड आहे का नाही ते सुद्धा चेक करायचे। त्यानंतर वाटण वांग्यामध्ये भरायचे। आतपर्यंत जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे। सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे। आता एक कढई गरम करायची, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घालायची, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड घालायची। त्यानंतर हे वांगे घालायचे आणि मोठ्या गॅसवरती 2 मिनिटं आपल्याला हे वांगे चांगले परतून घ्यायचे। वांगे असे परतल्यामुळे लवकर शिजतात आणि चविष्ट लागतात। आता उरलेला मसाला सुद्धा यामध्ये घालूया। तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये हवं तेवढं पाणी घालायचं आहे आणि 10 मिनिटं वांगे आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचे। बघू शकता झणझणीत असं वांग्याचं कालवण बनवून तयार झाले। कोथिंबीर घालायची। तुम्हाला जर आवडलं असेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। डिटेल रेसिपी चॅनलवरती नक्की चेक करा।